नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज18 लोकमत. सकाळचे 10 वाजता आहेत. मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पैसे न भरल्यामुळे रुग्णावरती उपचार केले नाहीत. त्यामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होतोय. प्रसूतीसाठी रुग्ण दाखल करून घेताना 10 लाख रुपये भरण्यास सांगत उपचार करण्यास रुग्णालयानं नकार दिल्याचा आरोप होतोय. या प्रकरणामध्ये भिसे कुटुंबियांचे जबाब पोलिसांनी नोंदवलेत. पोलीस आज रुग्णालयामध्ये जाऊन चौकशी करणार असून रुग्णालयातल्या डॉक्टरांचे जबाब घेऊन पोलीस याचा अहवाल जिल्हा मेडिकल बोर्डाकडे सोपवणार आहेत. रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत. त्यानंतर या रुग्णालयावरती काय कारवाई होणार हे बघावं लागेल. पुण्यातील प्रसिद्ध असं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि याच रुग्णालयामध्ये एका रुग्णाला ॲडमिट करून घेतानाच 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्याशिवाय उपचार करण्यात येणार नाहीत असं सांगण्यात आलंय आणि त्यामुळेच एका रुग्णाचा मृत्यू झालाय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पैसे न भरल्यामुळे उपचार केले नाहीत. त्यामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप केला जातोय. प्रसूतीसाठी त्यांना दाखल करण्यात आलं होतं आणि सुरुवातीलाच 10 लाख रुपये भरण्यास सांगत उपचार करण्यास रुग्णालयानं नकार दिल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणात भिसे कुटुंबियांचे जबाब पोलिसांनी नोंदवलेले आहेत आणि पोलीस आज रुग्णालयामध्ये जाऊन देखील चौकशी करणार आहेत. रुग्णालयातल्या डॉक्टरांचे जबाब घेऊन पोलीस याचा अहवाल जिल्हा मेडिकल बोर्डाकडे सोपवतील आणि रुग्णालयातले सगळे सीसीटीव्ही सुद्धा तपासले जाणार आहेत. नेमकं काय घडलं होतं यावेळी याची शहानिशा करण्यासाठी आणि त्यानंतर रुग्णालयावरती काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुण्यातलं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि तिथे एका महिलेला प्रसूतीसाठी दाखल करतानाच 10 लाख रुपये भरा असं सांगण्यात आलं. त्याशिवाय उपचार करणार नाही आणि या सगळ्यामध्ये या महिलेचा मृत्यू झालाय. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत सध्या पुण्यातनं. हा सगळा प्रकार काय झाला जाणून घेऊयात वैभव. श्वेता, जे आमदार आहेत भाजपचे अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक होते सुशांत भिसे, त्यांच्या पत्नीची डिलिव्हरी जी आहे ती नियोजित होती आणि 7व्या महिन्यामध्ये तिला जास्त रक्तस्राव झाल्यामुळे मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचारासाठी रात्री आणण्यात आलेले होते. मात्र मंगेशकर रुग्णालयानं तात्काळ 10 लाख रुपये भरा अन्यथा उपचार करता येणार नाहीत अशी भूमिका घेतल्यानंतर हे नातेवाईक जे आहेत ते हवालदिल झालेले होते. या प्रकरणामध्ये अगदी आमदार स्वतः मुख्यमंत्री कार्यालयातून सुद्धा फोन जो आहे तो मंगेशकर रुग्णालयामध्ये आलेला होता. मात्र रात्री पैसे भरले नाहीत तर उपचार करता येणार नाहीत असं सांगून मंगेशकर रुग्णालयानं या रुग्णाला त्याच्या समोरच, ही जी महिला होती तिच्या समोरच त्यांना कुटुंबियांना ससून रुग्णालयात जा, उपचार परवडत नसतील तर असं सांगितल्यानंतर या महिलेचा बीपी जो आहे तो बीपी वाढलेला होता आणि त्यानंतर साधारणपणे 2 ते 3 तास पुढचे ससून रुग्णालय, त्यानंतर वाकडला आणखी एका रुग्णालयामध्ये या महिलेवरती उपचार केले गेले. मात्र त्यामध्ये तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती टीकेची झोड उठली. या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ पैसे हा एकमेवच घटक महत्वाचा आहे का? ज्या महिलेचा मृत्यू झाला केवळ पैशांसाठी, त्याला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार नाही का? याचं कारण मंगेशकर रुग्णालयाला 99 वर्षाच्या भाडेपट्ट्यानं 1 रुपया भाडेपट्ट्यानं 99 वर्षासाठी ही सगळी जमीन जी आहे रुग्णालयाची, जवळपास 9 एकर जमीन जी आहे ती 1 रुपयाच्या भाडेपट्ट्यानं 99 वर्षासाठी देण्यात आलेली आहे. आणि त्याचं कारण हे रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय असेल असं सांगण्यात आलेलं होतं. धर्मादाय रुग्णालय म्हणजे त्याच्या अंतर्गत रुग्ण जे आहेत या रुग्णांसाठी मोठी मदत जी आहे ती उपचारांमध्ये करावी लागते किंवा पैशांमध्ये करावी लागते आणि त्या पार्श्वभूमीवरती महापालिकेकडून सुद्धा हे धर्मादाय रुग्णालय असल्यामुळे बांधकामामध्ये अतिरिक्त FSI असेल, पाणीपट्टीमध्ये सूट असेल, मिळकत करामध्ये सूट असेल, अशा अनेक फायदे जे आहेत ते या रुग्णालयाला दिले जातात. मात्र त्याच्या संदर्भानं जो करारनामा केला जातो त्यात गरीब रुग्णांना आर्थिक मदत केली जावी किंवा मोफत उपचार केले जावेत अशा अटी सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत. मात्र असं काहीही होत नाही आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून रोज जो डॅशबोर्ड अपडेट केला जाणं गरजेचं आहे, ज्याच्यानुसार जे फ्री बेड आहेत किंवा शहरी गरीबचे महापालिकेला जे गरीब रुग्णांसाठीचे बेड आहेत त्याची संख्या नेमकी किती आहे, किती रुग्णांवर उपचार सुरू आहेत याबाबतची माहिती ऑनलाईन द्यावी लागते. मात्र मंगेशकर रुग्णालयाकडून असं काहीही केलं जात नाही. केवळ मंगेशकर रुग्णालय नाही तर जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत असे अनेक पुण्यातले चॅरिटेबल हॉस्पिटल असे डॅशबोर्ड अपडेट करत नाहीत. त्याचा परिपाक पाहतोय आपण. काल समाज माध्यमांवरही मोठी टीका माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर झाली आणि आता काल रात्री पोलीस इथं आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर अमित गोरखे यांनी चर्चा केलेली होती. जे सुशांत भिसे त्यांचं स्टेटमेंट काल अलंकार पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलं. आता रुग्णालयाची बाजू, जे डॉक्टर सुकृत घैसास आहेत ज्यांच्या विरोधामध्ये हे आरोप करण्यात आलेले आहेत
त्यांचंही स्टेटमेंट नोंदवलं जाईल आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते जिल्हा मेडिकल बोर्डाकडे जाईल। याचं कारण ही मेडिकल निग्लिजन्सची केस असल्यामुळे पोलिसांना थेट या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करता येत नाही। मेडिकल बोर्ड म्हणजे जे जिल्हा रुग्णालय असतं, या जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर, पुण्यामध्ये ससून रुग्णालयाचे डॉक्टर जे डीन्स आहेत ते या जिल्हा बोर्डाचे प्रमुख असतात। मात्र दुर्दैवाची बाब अशी आहे की हे 2 दिवस डीन्स आहेत ते स्वतः फरार आहेत, कारण त्यांच्या कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 2 दिवसांपूर्वी कारवाई केलेली होती। त्यामुळे आता पोलिसांसमोर सुद्धा प्रश्न आहे, जी कागदपत्र पोलीस या जिल्हा मेडिकल बोर्डाकडे पाठवतील त्याचा अहवाल तातडीने कसा मिळू शकेल, कारण तिथलेही अधिकारी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आहे किंवा त्या चौकशीच्या संदर्भानं ते 2 दिवस झाले रुग्णालयामध्ये येत नाहीयेत। इतकी दुर्दैवी परिस्थिती पुण्यासारख्या शहरामध्ये जर असेल, साधी सिझेरियनची शस्त्रक्रिया करण्यासाठी या मंगेशकर रुग्णालयाकडून 10 लाख रुपये जर रुग्णाला मागितले जात असतील आणि दुर्दैवानं त्याच्यामध्ये मृत्यू होत असेल, 2 जुळी मुलं जी जन्मली त्यांचं मातृछत्र हरपत असेल, आणि हे कधी जेव्हा एक आमदार फोन करतो, मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येतात, तरी सुद्धा रुग्णालय प्रशासन इतकं मुजोर कसं होऊ शकतं? बरं, हे केवळ त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नावर, त्यांच्या जमिनीवरती व्यावसायिकरित्या जर रुग्णालय चालवत असते तर हे म्हणायला वाव होता। मात्र सरकारकडून नाममात्र दरानं 1 रुपयाच्या भाडेपट्ट्यानं 99 वर्षासाठी ही जागा घ्यायची म्हणजे अगदी फुकटात मिळवल्यासारखी, आणि तिथं व्यावसायिक रुग्णालय थाटायची, अशा पद्धतीचा हा सगळा कारभार आहे। जो करारनामा या रुग्णालयाकडून करण्यात आलाय त्यानुसार शासनाला इथं कुठल्याही पद्धतीची व्यावसायिक फायदा मिळवून देण्याची ऍक्टिव्हिटी त्यांना करता येत नाही। मात्र मंगेशकर रुग्णालयानं भलं मोठं जवळपास 5000 स्क्वेअर फुटाचं कॅन्टीन जे आहे ते भाड्याने दिलेलं आहे, त्यातून मिळणारा पैसा जो आहे तो प्रशासनाकडून फायदा म्हणून मिळवला जातो। बरोबर आहे वैभव, आणि या सगळ्या गोष्टी विचारात घेता प्रश्न फक्त हाच उपस्थित होतोय की त्या रुग्णावरती उपचारासाठीची जी वेळ होती ती महत्वाची होती का भरण्याचे पैसे महत्वाचे होते? आणि पुण्यामध्ये याच रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्यामुळे गर्भवती महिलेचा जो मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय। ही महिला भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीएस सुशांत भिसेंची पत्नी होती आणि दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय। या महिलेवरती उपचारासाठी दिनानाथ हॉस्पिटल प्रशासनानं 10 लाखांची मागणी केली। 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं नाही आणि दुसऱ्या रुग्णालयात भरती करताना त्यांचा मृत्यू झाल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे। जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर तनिषा यांचा मृत्यू झालाय। दरम्यान रुग्णालयानं हे आरोप फेटाळलेत, तर राज्य महिला आयोगानं सुद्धा या घटनेची दखल घेत महापालिका आयुक्तांना पत्र पाठवत हॉस्पिटलची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आणि कारवाई करण्याचे आदेश दिलेत। अमित गोरखेंनी पुणे पोलिसात तक्रार दाखल केली आहे, तसंच संबंधित डॉक्टरांना बडतर्फ करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे। त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ऍडमिशन करायचं नाही। आम्ही 2-3 वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला गेलो, ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम, ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केळकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचा पीए असू दे काही असू दे, आम्हाला त्याशी घेणं देणं नाहीये, आम्हाला सुश्रुत घ्यायचं। सरांनी सांगितलेलं आहे पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही, पेपर करायचं नाही। तिथं नेलं होतं, वेळेवर त्यांनी उपचार केला असता तर नक्कीच आमचा पेशंट चांगला घरात असता, आणि आज ही वेळ आली नसते आमच्यावरती। खूप वाईट घटना घडली, त्या चिमुकल्या बाळांना ना खूप वाईट, आता त्यांच्यावर आता आईची ना खूप ती झालेली। मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन येतोय, त्यांच्या फोनला नाकारलं जात आहे। त्याच्यानंतर वेगवेगळे आमदार आमच्या अमित गोरखे सरांचा फोन आला, त्यांच्या फोनला नाकारलं जात आहे। आमचे विविध स्वीय सहाय्यक मित्र फोन करतायत, त्यांच्या फोनला नाकारलं जात आहे। तर सामान्य माणसावर काय होत असेल या ठिकाणी? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अशा हॉस्पिटलला आपण 1-1 रुपये दरांनी जर जमीन द्यायची आणि आपल्यासाठीच ते हॉस्पिटल येणं कामाला येत नसेल तर त्याचा काय उपयोग? मी प्रथम सांगू इच्छितो की दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीनुसार पाठवणार आहे। आत्ता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे, यातनं फक्त दिनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे। मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं।
पण अशा प्रकारचं अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेमुळे तनिषा यांना आपला जीव गमवावा लागला आणि सत्ताधाऱ्यांच्या राजाश्रयाशिवाय रुग्णालय प्रशासनामध्ये एवढा उन्मत्तपणा येणं अशक्य आहे असा आरोप केलाय सुषमा अंधारे यांनी. तनिषा भिसे यांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे म्हणून अमित गोरखे यांच्या कार्यालयातनं मंत्रालयातनं फोन आल्यानंतर सुद्धा मंगेशकर रुग्णालयाला जराही पाझर फुटला नाही किंवा थोडेही मानवीय दृष्टिकोनातून का होईना पण आपण एका प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही. इतका उद्दामपणा, इतकं निर्ढावलेपण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं. तर पुण्यामध्ये घडलेल्या या घटनेनंतर आता वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप केले जात आहेत, ताशेरे ओढले जात आहेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या या सगळ्या कारभारावरती. कारण एक गर्भवती महिला या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाते तेव्हा 10 लाख रुपये भरा अशा पद्धतीनं जे काही मागणी करण्यात आली रुग्णालयाकडनं, त्यानंतर या महिलेचा मृत्यू झाला या सगळ्या गोंधळामध्ये. याच संदर्भात आपण बोलूयात. माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. सिद्धार्थजी, स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. एकतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जर अशा पद्धतीनं रुग्णांसोबत वर्तणूक होत असेल किंवा जर रुग्णांसोबत असे प्रकार घडत असतील तर मग माणुसकीपेक्षा पैसा मोठा झालाय का असंच म्हणावं लागतं यामध्ये. काय तुम्ही सांगाल? मुळातच हा विषय अतिशय गंभीर आहे. आपण समजून घ्यायला पाहिजे की राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल, ह्या सर्वांनी आरोग्य आणि शिक्षण हा कधीही महत्वाचा विषय म्हणून त्याच्याकडे पाहिलं नाही. खासगीकरणाच्या नावाखाली ह्या दोन्ही व्यवस्था पूर्ण कोलमडलेल्या आहेत. आज पुण्यामधली अवस्था अशी आहे की पुण्यामध्ये नवजात बालकाच्या आयसीयूची संख्या अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये जर पाहिली तर ससूरमध्ये 60 आणि कमला नेहरूमध्ये 20, फक्त 80 बेड आहेत. आज मला सांगा, इतक्या कमी बेड संख्येमध्ये ट्रीटमेंट होणंच अशक्य आहे. आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची प्रशासनाची, डॉक्टरांची नाही, प्रशासनाची ही चूक आहे. त्यांना ऍडमिट करून घेतलं नाही. मुळातच दीनानाथ मंगेशकर असेल किंवा कोणतंही खासगी हॉस्पिटल असेल, ज्यावेळेस पेशंट तुमच्याकडे येतो आणि तुमच्याकडे उपचार पद्धती उपलब्ध असतील तर तुम्ही ऍडमिट करून ट्रीटमेंट घेणं हे पहिलं कर्तव्य असतं ऍज अ हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन. आणि ज्या वेळेस जी गर्भवती महिला त्या ठिकाणी आली, तिला रक्तस्राव होत होता, तर तिथं पहिलं ऍडमिट करून घेणं हे पहिलं कर्तव्य एक डॉक्टर आणि हॉस्पिटल प्रशासनाचं होतं. बरं, मात्र धेंडेजी, तुम्ही महानगरपालिकेचे उपमहापौर राहिलेला आहात. या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जेवढी काही हॉस्पिटल्स येतात त्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल फार मोठं आहे, नावाजलेलं आहे. मात्र त्याची कामकाजाची पद्धत नेमकी काय आहे? त्याच्यामध्ये ऍडमिशनच्या वेळेस पेशंटकडनं 10 लाख रुपये मागितलेत. ते चुकीचंच आहे. ते 10 लाख रुपये गरीब जाऊ द्या, सामान्य मध्यमवर्गीयाला सुद्धा 10 लाख रुपये एका तासामध्ये शक्य होत नाहीये आणि होणार पण नाहीये. महत्वाचं म्हणजे प्रेग्नन्सी आणि त्यातल्या त्यात हाय रिस्क प्रेग्नन्सीला इन्शुरन्स कव्हर पण नाहीये. नवजात अर्भक जी येणार आहे ते हाय रिस्क मध्ये येणार आहे, त्याच्याकरताही इन्शुरन्स नाहीये. त्यामुळे सामान्य नागरिकांनी आरोग्य सुविधाकडे पाहायचं कोणाकडे? सरकारकडे नाही पाहायचं तर कोणाकडे पाहायचं? अशा परिस्थितीमध्ये सरकारने ह्या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, जे धर्मदायी हॉस्पिटल आहे, ज्याला राज्य सरकारने जमीन 1 रुपया नाममात्र भाड्याने दिलेली आहे, अनेक सवलती त्यांना दिलेल्या आहे, त्यांना नाल्यावरती बांधकामाला परवानगी राज्य सरकारने दिलेली आहे जी इतर कोणालाही मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये दीनानाथ मंगेशकरची ही जबाबदारी आहे, एक नैतिक जबाबदारी आहे, एक कर्तव्य आहे की आपण ज्या विषयाकरता हॉस्पिटल उघडलेलं आहे त्या विषयाला धरून नागरिकांना आरोग्य सुविधा देणं. परंतु या ठिकाणी आपण सरकारकडनं सगळे फायदे घ्यायचे, परंतु नागरिकांना मात्र वेठीस धरायचं आणि नुसता नफाखोरीचा धंदा करायचा हे चुकीचं आहे. हे या ठिकाणी मी स्पष्ट बोलू इच्छितो. बिलकुल, धन्यवाद धेंडेजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आता आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव फोन लाईनवरती आहेत. दीपकजी, जे रुग्णालय प्रशासनाकडनं सगळ्या सुविधा घेऊन आपलं कामकाज करतंय तेच रुग्णालय रुग्णांना सुविधा देताना मात्र मागे पुढे पाहत आहे. खरंय. म्हणजे अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारा असा प्रकार आहे.
की 10 लाख रुपये भरल्याशिवाय उपचार दीनानाथ हॉस्पिटलने सुरू केले नाहीत. आज अगदी सामान्य मध्यमवर्गीय माणूस असेल किंवा गोरगरीब माणूस असेल, त्यांनी आज हॉस्पिटलला जायचंच नाही, घरामध्येच मृत्यू पत्करायचा का काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. महाराष्ट्र नर्सिंग ऍक्ट नुसार कुठल्याही खाजगी हॉस्पिटलला ऍडव्हान्स किंवा डिपॉझिट मागता येत नाही. तरी देखील सर्रास खाजगी हॉस्पिटलकडून डिपॉझिट मागितलं जात आहे. पूर्वी ठीक आहे, ते 5,000 10,000 जास्तीत जास्त 50,000 रुपये डिपॉझिट मागत होते. पण आज जर ही रक्कम 10 लाखापर्यंत गेली असेल तर मग काय म्हणजे आणि याबाबत सरकार काय करत आहे? महाराष्ट्र नर्सिंग ऍक्टची अंमलबजावणी राज्य सरकारचं आरोग्य विभाग का करत नाही हा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे. बरोबर. कितीही इमर्जन्सी असेल तरी रुग्णाच्या नातेवाईकांनी 10 लाख रुपये खिशामध्ये घेऊन जायचं का? असली कसली पॉलिसी आहे दीनानाथ मंगेशकरची? खरंय, महाराष्ट्र नर्सिंग ऍक्ट मध्ये रुग्णांचे हक्क दिलेले आहेत. त्याच्यामध्ये अत्यवस्थ रुग्णावर कुठल्याही परिस्थितीमध्ये उपचार नाकारता येत नाही. आणि मुळात ज्यावेळेस डॉक्टर आपली पदवी घेतो त्याच वेळी तो प्रतिज्ञा घेत असतो की मी कुठलाही भेदभाव न करता सर्व रुग्णांवर तातडीनं उपचार करेल म्हणून. तर त्या आपल्या प्रतिज्ञेचा पण डॉक्टर भंग करत आहेत आणि जे महाराष्ट्र नर्सिंग ऍक्ट मधले रुग्ण हक्क आहेत त्याचा पण इथं भंग होताना आपल्याला दिसतोय. सरकार मात्र केवळ बघ्याची भूमिका घेते, हे मात्र खूप चिंताजनक वाटतंय. बिलकुल. धन्यवाद दीपकजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपचे नेते मुकुंद किर्दत आपल्यासोबत आहेत फोन लाईन वरती. मुकुंदजी, पुण्यामध्ये घडतोय हा प्रकार, इतक्या मोठ्या शहरामध्ये रुग्णांना उपचारासाठी जर इतके पैसे आधीच भरावे लागतायत किंवा मागितले जात आहेत तर अशा इमर्जन्सीच्या वेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी करायचं काय? पैसे गोळा करत फिरायचं का आधी उपचाराकडे बघायचं? हे खरोखरच म्हणजे पुण्यासारख्या शहरासाठी लज्जास्पद आहे. धर्मादाय संस्था आहेत या दीनानाथ रुग्णालय किंवा इतर सर्व रुग्णालय जी जवळजवळ पुणे परिसरात जवळजवळ 55 ते 60 अशी रुग्णालय आहेत ज्याच्यावरती जनता अपेक्षित करते किंवा सर्वसामान्य नागरिक अशी अपेक्षा करतो की सर्व पद्धतीच्या उपचार सुविधा तिथे तातडीने मिळतील. परंतु जर या धर्मादाय संस्था सरकारकडून मदतीवरती उभ्या राहत असतील आणि म्हणजे जो नागरिक आहे त्याला सुविधा नाकारत असतील, डिपॉझिट आधी भरत असतील तर मुळात तो जो व्यवसाय आहे त्याला ते काळीमा फासतायत. आता याच्यामध्ये दोन भाग आहेत की एक स्वतः डॉक्टर आणि त्याच्याबरोबर प्रशासन. यात मुख्यतः रोल हा दिसतो की प्रशासन जे आहे तिथलं दवाखान्यांचं, त्याचबरोबर सरकारची पण ही जबाबदारी आहे. म्हणजे स्थानिक आता नगरपालिका महानगरपालिकेचे अधिकारी आहेत यांची ही जबाबदारी आहे की या सगळ्या ठिकाणी योग्य सुविधा मिळतील. आता इतका मोठा हाय प्रोफाईलचा पेशंट असेल म्हणजे ज्याचे आमदार खासदारांशी संबंध आहेत अशा व्यक्तीला जर अशा पद्धतीने ट्रीटमेंट मिळत असेल किंवा त्याला नाकारलं जात असेल तिथे ट्रीटमेंट द्यायला तर सामान्य नागरिकाचे काय हाल होत असतील याचा अंदाज येऊ शकतो आपल्याला. बरोबर आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुकुंदजी, मात्र एखाद्या रुग्णाला उपचार घेताना जर म्हणजे उपचारासाठी एखाद्या रुग्णासाठी सुविधा देताना इतकं मागे पुढे बघितलं जात असेल तर मग प्रशासनाकडून मिळणाऱ्या सुविधा या सगळ्या प्रशासनानं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या काढून घ्याव्यात का? मग नाही, याला गंभीर पद्धतीने ट्रीटमेंट करायला पाहिजे, याच्याविरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे. याच्या संदर्भामध्ये ज्यांना या सरकारी सुविधा मिळालेल्या आहेत त्यांच्या जमिनी असतील किंवा इतर काही विषय असतील या सगळ्या संस्थांना एकतर टॅक्समध्ये पण सूट मिळते, तिथे बांधकामामध्ये सूट मिळते, पाणी वीज याच्या संदर्भात बिलामध्ये सूट मिळते. या सर्व सुविधा हे घेतात आणि असं असताना जर जनतेच्या सुविधा जनतेला पुरवू शकत नसतील तर हे गंभीरच आहे आणि त्यामुळे याच्यावर कारवाई करणं अपेक्षितच आहे. म्हणजे या दवाखान्यांवरती हॉस्पिटलवरती कारवाई व्हायला पाहिजे. त्याबरोबर प्रशासनातले अधिकारी यांनाही याच्यामध्ये जबाबदार ठरवायला पाहिजे. हे पुन्हा घडता कामा नये याची जबाबदारी आहे आणि त्यामुळे शासनाची जबाबदारी आहे ते पुन्हा घडू नये यासाठी. बरं, मुकुंदजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. सामाजिक कार्यकर्ते